पिरियड्स वेळेवर न येणे, पिरियडमध्ये ब्लिडिंगचा फ्लो खूप कमी असणं, ब्लिडिंग होताना खूप त्रास होणं, पोटामध्ये खूप दुखून येणं, सगळ्या इश्यू पिरियड्समध्ये होत असणाऱ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतं. तर ह्या सगळ्या हॉर्मोनल इश्यूजवर सीड सायकलिंग म्हणून एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे आणि तो एकदम बरोबर आहे, एकदम करेक्ट आहे. मला बरेचशा पेशंटने डीएम करून विचारलं की मॅम सीड सायकलिंग बद्दल प्लीज आम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगा, कारण आम्हाला खूप कन्फ्युजन होत आहे. तर सीड सायकलिंग कशी सुरू करायची ह्या अगोदर आपण पिरियड्सच्या फेजेस बद्दल, त्याच्या पार्ट्स बद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर पिरियड्सला पाळीला 2 पार्ट्समध्ये 2 फेजेसमध्ये डिवाइड केला आहे, फॉलिक्युलर फेज आणि ल्युटेल फेज. तुमची 28 डेजची जर सायकल असेल तर त्यानुसार 14 दिवसांचे असे हे 2 फेजेस आहेत. तर पहिला फेज म्हणजेच फॉलिक्युलर फेज हा तुमच्या पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते 14 दिवसांपर्यंत हा फॉलिक्युलर फेज असतो. ह्या फॉलिक्युलर फेजचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी 2 हॉर्मोन्स असतात विच प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दिस फॉलिक्युलर फेज. ते हॉर्मोन्स म्हणजे FSH हॉर्मोन म्हणजे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि इस्ट्रोजन. म्हणजे पाळीचे पहिले 14 दिवस तुम्हाला ह्या 2 हॉर्मोन्सची खूप गरज असते. हॉर्मोन्समध्ये जर काही कमी जास्तपणा झाला तर तुमची ह्या फेजची सायकल बिघडते, मग अंड बनत नाही, नीट बनत नाही, साईज वाढत नाही, आकार व्यवस्थित होत नाही. त्यानंतर 14व्या दिवशी तुमचं ओव्ह्युलेशन होतं, म्हणजे जे अंड मोठ्या आकाराचं झालेलं आहे, व्यवस्थित मॅच्युअर झालेलं आहे ते फुटतं आणि त्यामधून जे ओवम असतं ते बाहेर येतं, रिलीज होतं. त्या ओव्ह्युलेशन नंतर अंड फुटल्यानंतर हॉर्मोन्स बदलतात, तेव्हा LH म्हणजे ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि प्रोजेस्ट्रॉन ह्या हॉर्मोनचा रोल येतो आणि ह्या हॉर्मोन्सचे लेवल्स वाढतात. ह्या प्रत्येक फेजमध्ये या हॉर्मोन्सचं काम नीट व्हायला पाहिजे, यासाठी हॉर्मोन्स हे व्यवस्थित बॅलन्स्ड पाहिजे. हे हॉर्मोनल इश्यूज होतात तेव्हा हे सगळी सायकल बिघडते, प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम होतो, परत ब्लिडिंगमध्ये प्रॉब्लेम होतो, अंड बनण्यामध्ये प्रॉब्लेम होतो. इथे सीड सायकलिंगचा कसा रोल येतो, तर सीड सायकलिंग म्हणजे काही सीड्स आहे म्हणजे बिया जे आपण त्या फेजमध्ये खाल्ले तर त्या हॉर्मोन्सला तेव्हा सपोर्ट भेटतो आणि त्यांचं कार्य हे व्यवस्थित होतं. तर पहिल्या फेजमध्ये म्हणजे फॉलिक्युलर फेजमध्ये तुम्हाला कोणते सीड्स खायचे आहे, तर फ्लॅक्स सीड्स म्हणजेच अळशीचे बिया आणि पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया, हे 2 सीड्स तुम्हाला व्यवस्थित भाजून 1 स्पून असं हे पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये तुम्ही कसंही खाऊ शकता. त्यानंतर सेकंड फेजमध्ये म्हणजे 14 दिवसापासून ते पुढच्या 28 दिवसांपर्यंत तुम्हाला कोणते सीड्स खायचे, तर सीसम सीड्स म्हणजे तिळाचे बिया आणि सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाचे बिया, हे सुद्धा रोस्ट करून तुपामध्ये थोडंसं रोस्ट करून पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये तुम्ही घेऊ शकता. कमीत कमी 2 ते 3 महिने तुम्ही हे फॉलो करायचे. खूप छान रिझल्ट्स आहेत. पेशंट स्वतःच डीएम करून सांगतात की आम्हाला ह्या बद्दल चांगले रिझल्ट्स आले आहेत आणि तुम्ही ह्याबद्दल व्हिडिओ बनवून सांगा. फक्त बिया खाल्ल्याने सगळं नीट होणार नाही, तर ह्याबरोबर तुमची लाईफस्टाईल ह्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस करणं गरजेचं आहे आणि जंक फूड, बाहेरचं तेलकट किंवा डाळ साखर हे सगळं कमी करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासोबत एक्सरसाइज करणं हे गरजेचं आहे.